नमस्कार. हरिकृपा क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसत्ता माझा लाडका पेपर आहे. आपण त्याचं वाचन करायचा प्रयत्न करूया. लोकसत्ता लोकरंग, रविवार 2 फेब्रुवारी. तसं आज 17 फेब्रुवारी आहे. पहिला व्हिडिओ आपण प्रयत्न करूया. बोलता येते की नाही आपल्याला, वाचता येते की नाही आपल्याला. प्रबोधन युगाच्या प्रवर्तकांचे विचार. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 100व्या स्मृतिवर्षानिमित्त साधना प्रकाशनानं भारतीय अर्थकारणावरील निबंध, धार्मिक व सामाजिक सुधारणा आणि संकीर्ण निबंध असे 3 ग्रंथ नुकतेच उपलब्ध करून दिले आहेत. रानडे यांची सर्वस्पर्शी प्रतिभा आणि विविध विषयांचा व्यासंग ह्याचा प्रत्यय देणाऱ्या या ग्रंथांविषयी भानू काळे लिहितात. भानुकाळे@gmail.com वर लिहितात. यांच्यामार्फत त्यांनी लिहितात, ज्यांना महात्मा गांधी गुरु मानत त्या गोपाळकृष्ण गोखलेंचे गुरु म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महाराष्ट्रात 18व्या शतकात जे प्रबोधन युग अवतरले त्याचे हे एक महत्त्वाचे प्रवर्तक. अशा विद्वानांच्या 1898, 1909 आणि 1915 मध्ये प्रकाशित झालेल्या 3 महत्त्वपूर्ण पुस्तकांच्या आजवर मराठीत अनुवाद झालेला नसावा आणि विशेष म्हणजे त्याची मूळ इंग्रजी आवृत्तीही आज उपलब्ध नसावी याचे आश्चर्य वाटते. सुदैवाने ही एक मोठी उणीव साधना प्रकाशनाने नुकतीच भरून काढली आहे. अवधूत डोंगरे यांनी भारतीय अर्थकारणावरील निबंध, धार्मिक व सामाजिक सुधारणा आणि संकीर्ण निबंध या शीर्षकांखाली या 3 पुस्तकांचा अनुवाद केला असून त्यांना अनुक्रमे नीरज हेतकर, अरविंद गणाचारी आणि अभय टिळक यांच्या विवेचक प्रस्तावना लाभल्या आहेत. रानडे यांच्या 100व्या स्मृतिवर्षानिमित्त आखलेल्या या प्रकल्पाची विनोद शिरसाट यांनी लिहिलेली पार्श्वभूमी 3 पुस्तकात सुरुवातीला समाविष्ट केली आहे. त्या जर्मन भाषेच्या अभ्यासक नीती बडवे आणि रसायनशास्त्रज्ञ सुरेश गोरे यांनी प्रकल्पासाठी आर्थिक मदत कशी केली हेही सांगितले आहे. चांगल्या साहित्यिक कामासाठी पुरेशा आर्थिक मदत देणारे आज समाजाच्या मध्यम वर्गातूनही उभे राहत आहेत ही मोठी आश्वासक घटना आहे. दणकट शरीरयष्टीच्या रानडे यांना 1842 ते 1901 असे जेमतेम 59 वर्षाचे आयुष्य लाभले. तत्कालीन ब्रिटिश राजवटीत न्यायाधीशपदी असल्याने त्यांच्या सामाजिक सहभागावर साहजिकच मर्यादा होती, पण तरीही त्यांनी केलेले कार्य थक्क करणारे आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संस्थापकांपैकी एक होते. प्रार्थना समाजाचे सहसंस्थापक होते. भारतीय सामाजिक परिषद
अर्थोत्तेजक सभा आणि इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया यांचे संस्थापक होते. पुणे येथे 1878 साली भरलेल्या पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आजच्या मराठी साहित्य संमेलनाचे ते आद्य रूप. आपली उच्च पदावरील नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी ह्या साऱ्या भूमिका बजावल्या. त्याचा लोकसंग्रह दांडगा होता. त्यांना दररोज 20हून अधिक पत्रे येत आणि सर्वांना ते उत्तर देत. त्याच वेळी त्यांनी चौफेर वाचन व अभ्यासपूर्ण लेखनही केले. सार्वजनिक सभेचे त्रैमासिक 17 वर्ष सुरू होते. त्या काळात त्रैमासिकातले 2/3 लेख रानडे यांनी लिहिलेले होते. या तिन्ही पुस्तकांच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे येथे 18 जानेवारी 1943 रोजी केलेल्या रानडे, गांधी आणि जिना या विषयावरील भाषणामधील उद्धृते दिलेले आहेत. ती अतिशय मूलगामी आहेत. त्यातील एकात डॉक्टर आंबेडकर म्हणतात, समाजसुधारक समाजाला आव्हान देतात तेव्हा त्यांना हुतात्मा म्हणून गौरवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्याचा तिरस्कार केला जातो आणि त्यांना टाळले जाते. परंतु राजकीय देशभक्त सरकाराला आव्हान देतात तेव्हा संपूर्ण समाज त्यांना पाठिंबा देतो. त्यांची प्रशंसा केली जाते. त्यामुळेच न्यायमूर्ती रानडे यांनी समाज सुधारणेचे ध्येय उराशी बाळगून अत्युच्च दर्जाचे धाडस दाखवले असे म्हणावे लागेल. कारण ते जगत होते त्या काळामध्ये सामाजिक व धार्मिक रूढी कितीही हीन व अनैतिक असल्या तरी सुद्धा अत्यंत पवित्र मानल्या जात असत. त्या रूढींच्या दैवी व नैतिक आधाराबद्दल कोणी प्रश्न उपस्थित केले तर ते पाखंडीपणाचे ठरत असे. इतकेच नव्हे तर तसे प्रश्न ईश्वर निंदा करणारे व पावित्र्यभंग करणारे परिणामी अजिबात सहन करता येणार नाही असे मानले जात असे. दुसऱ्या एका उद्धृतात ते म्हणतात, भारत हे एकसंघ राष्ट्र म्हणून समाधानकारकपणे उभे राहायला हवे. त्याच्या विचारांमध्ये व भावनांमध्ये ऐक्य साधले जायला हवे. याला सामायिक नियतीच्या जाणीवेने प्रेरणा मिळायला हवी. मात्र तसे होण्याआधीच भारत ब्रिटिश साम्राज्यातून बाहेर पडला तर स्वातंत्र्याच्या नावाखाली अनागोंदी व अव्यवस्था निर्माण होईल असेही रानडेंचे सांगणे होते. असे दोन्ही उद्धृतांमधील दूरदृष्टित्व वेगळे सांगायला नको. आशयाच्या संदर्भात या दोन्ही पुस्तकांचा एकत्रित विचार करणे सोयीचे होईल. अगदी आगळीक माहिती यातील अनेक लेखातून पुढे येईल. उदाहरणार्थ, तत्कालीन इंग्रज सरकारने 31 डिसेंबर 1864 साली प्रकाशित केलेल्या एका यादीवरील
10 पानी टिप्पणी मराठीतील पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतरच्या 40 वर्षात छापल्या गेलेल्या मराठी पुस्तकांची ती अधिकृत यादी आहे. त्यात नोंद असलेल्या पुस्तकांच्या संख्या केवळ 661 आहे. याचे नवल वाटते. त्यांचे विश्लेषण करताना रानडे लिहितात, आपल्या सध्या साहित्याकडे पाहणाऱ्या कोणालाही हे साहित्य बहुतांशने अंधश्रद्धाळू वा बालिश वाटेल, यात काही शंका नाही. ही निंदा पुसून टाकण्यासाठी अनेक शतके कळकळीचे प्रयत्न करावे लागतील. अनेक शतके हा शब्दप्रयोग रानडे यांच्या दृष्ट्या व्यापक आवाका दर्शवणारा व म्हणून महत्त्वाचा आहे. ब्रिटिश राजवटीच्या पहिल्या 10 वर्षांमध्ये 1818 ते 1837 या काळात केवळ 3 मराठी पुस्तके प्रकाशित झाली होती आणि ती सर्व कर्नल जॉर्विस यांनी त्यांच्या अधिकाराखालील शाळेत विद्यार्थ्यांच्या वापरासाठी भाषांतरित केली होती. हेही रानडे नोंदवतात. त्यावेळे पावेतो एकूण मराठी साहित्य किती बाल्यावस्थेत होते याचा यावरून अंदाज येतो. पुस्तकांची संख्या हळूहळू वाढत आहे याविषयी समाधान व्यक्त करताना ब्रिटिश राजवटीमधील हे आपले अहोभाग्य आहे असे रानडे लिहितात आणि त्यातून त्यांना ब्रिटिश राजवटीबद्दलचा स्वागतशील दृष्टिकोनही उघड होतो. नैतिकता आणि अध्यात्म ह्याच्या संदर्भातील आपल्या एका लेखात ईश्वरावरील व मानवी मनातील ईश्वरी आवाज म्हणून सत्सद्विवेकावरील श्रद्धा आवश्यक आहे, हे आपले मत ते मांडतात. पुढे ते म्हणतात, राष्ट्र मनाला अज्ञेयवादामध्ये स्वस्थता मिळणार नाही. याच नव्हे तर कोणत्याही युगातील सर्वात थोर नैतिक गुरु ठरणाऱ्या बुद्धाने हा प्रयोग एकदा मोठ्या प्रमाणात करून पाहिला आहे. अशा प्रकारची शिकवण राष्ट्रीय विचारांवर पगडा राखू शकत नाही. याचा इशारा बौद्ध धर्माच्या पराभवामधून मिळतो. तरुणांच्या जडणघडणीच्या काळात तरी अज्ञेयवादी व निरीश्वरवादी शिकवण निश्चितपणे कालसुसंगत नाही. अशा शिकवणुकीतून विपर्यस्त समजून निपजू शकते. आपल्या सर्व नैतिक कळकळीचा ऱ्हास होऊ शकतो. भारतात आधुनिक शिक्षणाची रुजवण करणाऱ्यांमध्ये ख्रिस्त मिशनरी आघाडीवर होते आणि 19व्या शतकातील बहुसंख्य भारतीय विचारवंतांना त्यांचा आणि एकूणच तत्कालीन पाश्चिमात्य विचारांचा किती प्रचंड प्रभाव होता हे यावरून जाणवते. अनेक भारतीय समाजसुधारकांच्या परस्परांमधील पत्रव्यवहार हा बहुतांशी इंग्रजीतच असायचा.
याचे इथे आठवण होते. ईश्वरी योजना, गॉड्स प्लॅन यासारख्या बायबलमधील संकल्पना रानडे यांच्या लेखनात वरचेवर येतात. याचेही हेच कारण असावे. न्यायमूर्ती रानडे यांनी 150 वर्षांपूर्वी मांडलेले अनेक विचार आजही समयोचित आहेत. उदाहरणार्थ, एके ठिकाणी ते लिहितात, दरवर्षी भारत सोडून गेलेल्यांच्या तुलनेत परतलेल्यांची संख्या कायमच कमी राहिलेली आहे. परतलेल्यांपैकी अनेक जण त्यांच्या कुटुंबासह पुन्हा स्थलांतरित करतात. भारतापेक्षा या वसाहतीमध्ये 2 ते 3 पट अधिक वेतन मिळते. आजच्या ब्रेन ड्रेनच्या संदर्भातही हे निरीक्षण लागू पडते. दुसरीकडे ते लिहितात, परकीयांना स्पर्धेत यश मिळाले यात सामग्रीच्या विपुलतेचा मोठा हातभार आहे, यात शंका नाही. पण सामग्रीपेक्षा त्यातील प्रेरणा व कौशल्य ह्याचा त्याच्या यशातील वाटा मोठा आहे. त्याच गुणांच्या आधारे ब्रिटिशांनी बाष्प ऊर्जा वापरात यायच्याही बरेच आधी भारतावर विजय मिळवला. आजही लागू पडणारे हे निरीक्षण आहे. पुण्यात 1890 साली झालेल्या पहिल्या औद्योगिक परिषदेमध्ये केलेले उद्घाटनाचे भाषण औद्योगिक परिषद विशेष उल्लेख करावा असे आहे. राष्ट्रीय चळवळीच्या औद्योगिक विकासाची ही साथ हवी, ही त्याची भूमिका होती. या भाषणात त्यांनी मांडलेले 12 मुद्दे आजही आपल्या देशाने आदर्श म्हणून समोर ठेवावे असे आहेत. मुसलमानांनी या देशात बंदुकीची, दारू आणि तोफांपासून मेणबत्त्या व काचेपर्यंत, तसेच वाद्य संगीत व गायनापासून नवीन फुले व फळांपर्यंत कोणत्या उपयुक्त गोष्टी आणल्या याची एक लांबलचक यादी रानडे यांनी दिली आहे. आणि त्यानंतर ह्या विशाल देशामध्ये हिंदू व मुसलमान यांनी एकमेकांशी हातमिळवणी करेपर्यंत कोणतीही प्रगती शक्य नाही असा निष्कर्षही त्यांनी नोंदवला आहे. त्याचबरोबर इंग्रज राष्ट्रकर्त्यांपासून आपण शिकण्यासारखे खूप आहे याचीही त्यांना जाणीव होती. एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे या तिन्ही पुस्तकात इंग्रजांपासून मिळवायच्या स्वातंत्र्याचा मात्र उल्लेख नाही. सगळा भर हा तो सामाजिक सुधारणांवर, कारण आपल्यातील विविध सामाजिक दोषांमुळेच आपण परकीयांचे गुलाम झालो याची त्यांना जाणीव आहे व ते दोष दूर करण्याला रानडे प्राधान्य देतात. एक समाज म्हणून आपण आज कुठे आहोत याचे नेमके भान असणे आणि त्याच वेळी समाजाचा तेजोभंग होणार नाही याचे भान राखणे ही विधायक विचार मांडताना करावी लागणारी एक तारेवरची कसरत असते. ते तारतम्य रानडे यांनी या लेखात चांगले साधले आहे असे जाणवते. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम केल्यामुळेही शब्दयोजना काळजीपूर्वक करायची त्यांना सवय लागली असावी. रानडे यांची सर्वस्पर्शी, प्रभावी व विविध विषयांवर व्यासंग याचा प्रत्यय तिन्ही पुस्तकातील लेखांमधून येतो. विस्ताराने सगळे मांडणे शक्य नाही, पण विविध लेखांच्या शीर्षकांवरूनही आशयाच्या वैविध्याची कल्पना येते. उदाहरणार्थ, ही काही शीर्षके: भारतीयांचे परदेशी स्थलांतर,
लोह उद्योग आरंभिक प्रयत्न जनगणनेच्या आकडेवारीचे 20 वर्षांसंदर्भातील पुनरावलोकन रशियातील दासमुक्ती प्रशियातील जमीन कायदा व बंगालमधील कुळ विधेयक भारतीय ईश्वरवादाचे तत्वज्ञान सामाजिक प्रश्नांबाबतचे सरकारी कायदे हिंदू प्रोटेस्टंटवाद मी हिंदूही नाही अथवा मुसलमानही नाही आजकालचे साहित्य संमती वय हुंड्याची प्रथा मराठा राज्यामध्ये चलने व टाकसाळी मराठा राज्यामधील चलने व टाकसाळी सामाजिक उत्क्रांती 100 वर्षांपूर्वीचे दक्षिण भारत व 1000 वर्षांपूर्वीचा भारत 100 वर्षांपूर्वीचा दक्षिण भारत किंवा 1000 वर्षांपूर्वीचा भारत रानडे हे सद्य काळातील सर्वात मूलगामी भारतीय विचारवंत होते. हे गोपाळकृष्ण गोखले यांचे मत किती सार्थ होते ह्याचा साक्ष अशा लेखांमधून पडते. महाराष्ट्र एक थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्यास कोणत्या तऱ्हेने ऊब दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हातपाय हलवू लागेल याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास पुन्हा सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरिता जीवापाड जर कोणी मेहनत केली असेल तर ती प्रथमतः रानडे यांनीच केली असे म्हटले पाहिजे आणि तेच त्यांच्या थोरवीचे मुख्य चिन्ह होईल. लोकमान्य टिळकांनी केलेले हे मूल्यमापनही यथार्थ होते हे ह्या पुस्तकातून जाणवते. तिन्ही पुस्तकांच्या शेवटी दिलेल्या संक्षिप्त जीवनपट खूप उपयुक्त आहे. काही किरकोळ त्रुटींचा इथे उल्लेख केला तर ते अनुचित ठरू नये. पार्श्वभूमी व भाषांतरकाराची टीप यांच्यानंतर छापलेल्या अनुक्रमणिका प्रत्येक ग्रंथाच्या अगदी सुरुवातीला छापायला हवी होती. पुस्तकातील अनेक परिच्छेद 3-3, 4-4 पानांचे आहे. हे खटकते. मुळातच पुस्तकाची भाषा 150 वर्षांपूर्वीची आहे व त्यात पुन्हा पुस्तकाचा आशय गंभीर आहे. तो समजून घेणे वाचकाला सुलभ व्हावे या दृष्टीने मोठे मोठे परिच्छेद टाळायला हवे होते. मूळ लेखनातील नेमकेपणा व रसाळपणा अनुवादात आणणे नेहमीच फार कठीण असते. त्या दृष्टीने अनुवादित आशयावर थोडे अधिक भाषिक काम व्हायला हवे होते असे वाटले. सुदैवाने पुढल्या 7-8 महिन्यात हे तिन्ही ग्रंथ मूळ इंग्रजी स्वरूपात साधना प्रकाशित करणार आहे ही आनंदाची बाब आहे. पुस्तकाचा अनुवाद वाचण्यापेक्षा शक्य झाल्यास मूळ भाषेतील पुस्तकच वाचणे
ज्यांना आवडते त्यांची त्यामुळे सोय होणार आहे. रानडे यांची आणखीही 3 पुस्तके प्रकाशित करण्याच्या प्रकाशनाचा मानस आहे. त्यामुळे रानडे यांचे समग्र साहित्य अभ्यासकांना उपलब्ध होईल. साधना प्रकाशन कुठे आहे ते शोधावे लागेल आणि हे पुस्तक कसे उपलब्ध होतील ते बघावे लागेल. धन्यवाद.